नमस्कार सर, मी आदित्य तानाजी सावंत, गाव कुसगाव, तालुका शिराळामध्ये राहतो. मी आत्ताच झालेली 2026ची म्हणजेच 3 मे 2026ची नीटची एक्झाम दिली होती. काल 13 मेला असं समजलं की तो नीटचा पेपर 1 मेलाच म्हणजे 2 दिवस आधीच एक्झामचा फुटला होता. म्हणजे तो टेलिग्रामवरती अवेलेबल होता. तर कशासाठी तुम्ही ट्विट करताय की लेयर्स ऑफ सिक्युरिटी, 0 मार्जिन ऑफ एरर, हा पेपर अवेलेबल कसा झाला? तर तुम्ही NTA सोडून दुसरा कोणाकडे हा पेपर भेटत पण नसतो. तर हा पेपर आला कुठून टेलिग्रामवरती? म्हणजे ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्या भारताचं सरकार, थर्ड क्लास लेवलचं गव्हर्नमेंट आहे, हेच जबाबदार आहे ना. अजून किती दिवस मुलांच्या स्वप्नांची खेळणार तुम्ही? आधीच एवढे 26 लाख मुलांमध्ये कॉम्पिटिशन, त्यात हे पेपर लीक होणं, ह्या सर्व गोष्टींचा आमच्यासारख्या शेतकरी आईवडील असणाऱ्या मुलांना त्रास होतो सर. कुठे विसरलात तुम्ही ट्विट केलेलं वाक्य, दिस इज नॉट युअर स्कूल एक्झाम, दिस इज नॅशनल लेवल एक्झाम? ऑफकोर्स सर, ही नॅशनल लेवल करप्टेड सिस्टमची नॅशनल लेवलची एक्झाम आहे. म्हणूनच तर एवढे सर्व पेपर लीक होणे, ह्या सर्व गोष्टी होतात. इथे आम्ही 2-3 वर्ष प्रयत्न करून शेवटी करप्टेड सिस्टमला बळी पडायचं का? कधी नाही भेटणार सर अशा गोष्टीतून आम्हाला. आम्ही माणसे आहोत, मशीन नाही. तुम्हाला मनाला वाटेल तुमच्या तेव्हा तुम्ही एक्झाम घेणार, आम्ही लगेच तयारी चालू करणार. अजून किती दिवस चालणार हे? आता हे सगळं जे काही घडलं आहे त्याचं रिव्हेंज म्हणून तुम्ही 2025 सारखा पेपर नक्कीच टफ काढा, त्याबद्दल काही आमचं मत नाही. पण सिक्युरिटी तरी आहे हे दाखवा. त्यात फक्त बोलू नका की सगळं फेअर होईल. कधीच काही फेअर झालं नाही आतापर्यंत नीटच्या एक्झामच्या बाबतीत. फक्त ट्विट करता की तुम्ही यू वर्सेस सिस्टम. कसली सिस्टम? थर्ड क्लास सिस्टम. कसलं नियोजन भंगार त्या सिस्टमचं. तुम्ही पेपर लीक करण्यापासून जेवढा खर्च करता पेपर परत घेण्यापर्यंत, तेवढाच खर्च जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज काढण्यासाठी केला तर कितीक मुलांचं बरं होईल सर. तुम्ही कोणत्याच गोष्टीचं म्हणजे पेपर घेण्याच्या बाबतीत कधीच गांभीर्य असं दाखवलं नाही. म्हणजे 2024ला पण पेपर फोडला, तेव्हा पण NTA जबाबदार होतं. 2026ला पण आता NTA जबाबदार आहे. तरी पण तुम्ही जसं रिव्हेंज पेपर काढण्यामध्ये करता तसंच रिव्हेंज सिक्युरिटीमध्ये करा. कित्येक मुलांचं आयुष्य पणाला लागेल सर. नीट परीक्षेचे केमिस्ट्रीचे 120 प्रश्न फुटलेली व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर लिंक आली आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये खळबळ माजली. अनेक विद्यार्थी गॅप घेणारे असू देत किंवा 12वीच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणासाठी नीटची परीक्षेचा अभ्यास करतात. पालकांची परिस्थिती, विद्यार्थ्यांची परिस्थिती, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर ह्या होणाऱ्या नेट पेपर फुटीच्या मागच्या जे काही माफिया आहेत त्या माफियांना शोधून खरं तर भर रस्त्यामध्ये मारलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. काही पैशाकरिता हे पेपर फोडतात, पण हे पेपर फुटत असताना कोणते सरकारी कर्मचारी किंवा कोणते सरकारी योजना लोक ह्यांच्या हाताला येऊन ह्या पेपर फुटीमध्ये काम करतात त्यांच्यावरही खऱ्या अर्थानं कडक कारवाई केली पाहिजे. आमच्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे, लवकरात लवकर नवीन परीक्षा जाहीर करून निःशुल्कपणे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परीक्षा घ्याव्यात. पुन्हा परीक्षा घेतल्यानंतर पुन्हा फीची मागणी या ठिकाणी करू नये, हीच आमची महत्वाची मागणी आहे. आणि खास करून ह्या MPSC UPSCच्या माध्यमातून परीक्षा घेणाऱ्या अनेक वेळा आम्ही ऐकलेत की पेपर फुटतात, पण नीटच्या माध्यमातून ही परीक्षा जर अशा पद्धतीनं ह्या पेपर फुटत असतील तर निश्चितच केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं याच्यावर कडक कारवाई करावी आणि हे जे कोण पेपर फोडणारे माफिया आहेत त्यांना भर चौकात मारलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे.